नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे 2000 रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू झाली। या योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळतो। शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे की 8वा हप्ता आपल्या खात्यावरती केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2023-24 या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना शेती कामासाठी लागणारा बियाणे खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे या योजनेचे हे वैशिष्ट्य आहे। शेतकरी मित्रांनो, आता या योजनेतून मिळणारी रक्कम हे प्रतिवर्ष 6000 रुपये म्हणजे 3 हप्त्यामध्ये दिली जाते। त्यानंतर एकूण लाभ म्हणजे पीएम किसानचे 6 प्लस नमो शेतकरीचे 6 एकूण वर्षाला शेतकऱ्यांना 12000 रुपये मिळतात। यामध्ये महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या जर बघितली तर 90 लाखाहून जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे। आता सर्व शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका आपल्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो, हप्ता कधी येणार याची उत्सुकता सर्वांनाच असते। साधारणपणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता केंद्र सरकारच्या पीएम किसान हप्त्यासोबत किंवा त्यांच्या काही दिवस मागे पुढे वितरित केला जाऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, आता ताज्या अपडेट्स नुसार जर आपण तारीख बघितली तर सध्याच्या सरकारी हालचाली आणि मागील हप्त्याचे वेळापत्रक पाहता 8वा हप्ता मार्च 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। सरकारने यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद प्रक्रिया पूर्ण सुरू केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आणि या 8व्या हप्त्यासाठी एकूण 1800 ते 1900 रुपये कोटी एवढा निधी महाराष्ट्रातील 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी वापरला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2000 रुपये। आता ते कोणते शेतकरी आहे की त्यांना नमोचा 8वा हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाही ते सुद्धा बघूया। आता अनेकदा शेतकरी तक्रार करतात की त्यांना हप्ता मिळाला नाही। जर तुमच्या अर्जात खालील काही त्रुटी असतील तर तुमचा 8वा हप्ता थांबू शकतो। शेतकरी मित्रांनो, पहिला मुद्दा म्हणजे त्यामध्ये ई-केवायसी अपूर्ण असणे। तुमची ई-केवायसी अपूर्ण असल्यास तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बँक खाते आधारशी जर लिंक तुमचे नसतील तर तुम्हाला 8व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर चुकीची बँक माहिती म्हणजे नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक, IFSC कोडमध्ये काही क्रमांक चुकला असेल तर त्यामध्ये मिस्टेक असल्यास तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार नाही। त्यानंतर जमीन नोंदी, जर तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड सरकारकडे अपडेट नसतील तर या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही। आता हप्ता न मिळाल्यास तुम्हाला काय करावे लागणार? जर तुम्हाला मागील हप्ते मिळाले असतील पण 8वा हप्ता मिळाला नाही म्हणजे मिळणार नाही तर तुम्हाला खालील काही उपाय करावे लागतील। त्यामध्ये पहिला उपाय काय आहे तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की CSC सेंटर म्हणजे जवळच्या माही सेवा केंद्रावर जाऊन KYC अपडेट करून घेऊ शकता। त्यानंतर तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे तुमच्या बँकेत जाऊन NPCI मॅपिंग झाले आहे की नाही याची खात्री करून तुम्ही या नमोचा 8वा हप्त्याचा लाभ घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।